श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. देव म्हणतात, तू ज्या काही अशा विचारामध्ये आहेस ते सगळे काही विचार माझ्या चरणावर सोपवून निश्चिंत हो, कारण मी तुझ्यासाठी कार्य करायला आज इथे उपस्थित आहे. देव म्हणतात, बाळा, आज जे काही ऐकशील ते तू सकारात्मक ऐकशील, कारण मी तुझ्यापर्यंत अशा काही सकारात्मक बातम्या देऊ इच्छितो ज्यामुळे तुझ्या आयुष्यात, तुझ्या जीवनात खूप काही आनंदाचे परिवर्तन होणार आहे. देव पार्श्वभूमीत तुमच्यासाठी काम करत आहे. तो तुमच्यासाठी सर्व काही करण्यासाठी आज इथे उपस्थित आहे. तुम्ही तुमच्या मनातील त्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देवाकडे मागू इच्छिता, पण त्यापेक्षा देव दिव्य आशीर्वाद देऊन तुमच्यापर्यंत आले आहेत. तो आशीर्वाद फक्त तुमच्यासाठी आणि तुमच्यासाठीच आहे. तो स्वीकारण्याची तयारी जर तुम्ही दाखवून पुढे याल तर देव आशीर्वादासह तुम्हाला एक चिंतामुक्त करणारे आश्वासन देऊन मी तुझ्या पाठीशी उभा आहे. तेव्हा कुठल्याही कार्याला घाबरू नकोस. तू पुढे जाताना मी सदैव तुझ्या पाठीशी उभा आहे. जर तू ते कठीण कार्य हाती घेतला आहे तर घाबरू नकोस. मी सदैव तुझ्या पाठीशी उभा राहून तुला मदत करत आहे. देव म्हणतात, तू अजून द्वार ठोठवले नाही, पण ते उघडण्याची माझी तयारी आहे. तेव्हा ते ठोठवा आणि पुढे उभे राहा, कारण जे आशीर्वाद तुम्हाला इथून पुढे प्राप्त होणार आहे त्यावर तुमच्याखेरीज कोणाचाही अधिकार नाही, कारण त्यासाठी तुम्ही एकमेव अधिकारी आहात आणि ते सर्व काही सुख तुम्हाला प्राप्त होणार आहे. देव तुम्हाला ज्या काही भेटवस्तू देऊ इच्छितात त्या भेटवस्तूचा अनुभव तुम्ही घेणार आहात. त्यातून एक सुखद अनुभव तुम्हाला प्राप्त होणार आहे. जर तुमच्यासाठी आनंदाचा धक्का देणारा ठरणार आहे, कारण कधीकधी देव तुमच्या विचाराच्याही पलीकडे तुम्हाला आशीर्वादित करण्यासाठी अशा काही भेटवस्तू देऊ इच्छितात ज्या तुम्ही कधीही कल्पनाही केलेल्या नाहीत. देवाच्या आशीर्वादावर विश्वास ठेवा. असे भूतपूर्व आशीर्वाद तुमच्या दिशेने देव चमत्कार पाठवणार आहेत. त्यासाठी तुम्ही सज्ज असावे अशी देव तुम्हाला आज्ञा करतात. कधीकधी तुम्ही विचार जे काही करत आहात त्याही पलीकडे देवाचा विचार तुमच्यासाठी आहे. तुम्ही ज्या काही योजना केल्या आहेत त्याही पलीकडे काही योजना देव तुमच्यासाठी आखत आहेत. त्या तुमच्यासाठी अनेक आशीर्वादासह काहीतरी गुपित जे तुम्हाला लवकरच प्राप्त होणार आहे. देवाचा मोठा आशीर्वाद तुम्ही देवाच्या इच्छेने प्राप्त करणार आहात. त्यासाठी देव तुम्हाला सांगत आहे की तुम्ही ज्या ठिकाणी ठोठवत आहात ते द्वार तुमच्यासाठी उघडला जाईल आणि तिथून आशीर्वादासह काही चमत्कार तुमच्या दिशेने येऊ लागतील. तेव्हा तुम्ही अधिक आनंदी व्हा आणि सुखी देखील, कारण तुम्ही ज्या काही सुखाची अपेक्षा देवाकडून ठेवत आहात ते आत्ता तुमच्या आयुष्यात येत आहेत. ते सुख तुम्हाला देव देऊ इच्छितात, कारण तुम्ही ते प्रयत्न देखील केलेले आहात. त्यामुळे तुम्ही जेव्हा देवाच्या दारावर ठोठवले आहेत तेव्हा देवाने तुमच्यासाठी ते चमत्कारिक द्वार उघडण्याचे ठरवले आहे आणि त्यातून मिळणारे आशीर्वाद तुम्ही स्वीकार करावे. ते मनापासून स्वीकार केल्यास तुम्हाला कुठल्याही कमतरता भासणार नाही. तुमचे आयुष्य सुख, समाधान, आनंद आणि आरोग्याने परिपूर्ण केल्या जाईल. जो कोणी देवाचे प्रिय बाळ आरोग्यासाठी देवाकडे प्रार्थना करत आहात त्यांना देव सांगू इच्छितात की तुम्ही केलेली प्रार्थना मी ऐकलो आहे. तुम्ही जेव्हा कधी प्रार्थना करता तेव्हा मनात ठेवा की मी तुमचे ऐकत आहे आणि माझ्याकडे ती प्रार्थना करा. देव म्हणतात, माझ्या प्रिय मुला, तू जेव्हा माझी प्रार्थना करतो, माझ्याकडे ती विनंती करतो, तेव्हा मी तुमच्याकडे आशीर्वाद आणि काही चमत्कारासह ते पाठवू इच्छितो. तेव्हा विश्वासाने संदेश शेवटपर्यंत ऐक, कारण तुम्ही त्यासाठी माझे प्रार्थना करत आहात ते आशीर्वादासह तुमच्या मार्गावर येत आहे. निश्चित राहा, प्रयत्न करत राहा. मला तुमचे सांत्वन करायचे आहे, तुमचं मदत करायचे आहे. जेव्हा तुम्ही स्वतःला एकटे प्राप्त करता तेव्हा तुम्ही एकटे नाहीत हे लक्षात घ्या. मी तुमची मदत करायला इथे उपस्थित आहे. जेव्हा सगळं काही संपलं असं तुम्हाला वाटतं असेल त्या क्षणी देवाचा दावा करायला विसरू नका. देव आणि देवाचे कार्य तुमच्यासाठी अविरत सुरू आहे हे लक्षात घ्या. देव तुमची मदत करायला आज इथे उपस्थित आहे. अनेक मार्ग असे आहेत जे तुम्हाला माहीत नाही, ते मार्ग देखील देवच तुम्हाला दाखवून तो मार्ग
दाखवतील यावर तुम्ही चाललात की तुम्हाला जे हवे आहे ते सहजरित्या प्राप्त होईल। देवाला तुमचं मदत करायची आहे। जर तुम्ही त्या मदतीसाठी तयार असाल तर होय स्वामी मी तयार आहे, मी सज्ज आहे अशी कमेंट करायला विसरू नका। देव तुमच्यासाठी कार्य करत आहे। देवाचे कार्य अफाट आणि निरंतर सुरू आहे। ते बाळाच्या हितासाठी कार्य करत आहे। देव म्हणतात तुझ्या दारावर ठोठवले आहेस, आता तिथून तुला आशीर्वाद असं काही चमत्कार प्राप्त होणार आहे। ते घेण्यासाठी तू सज्ज असावे अशी देव तुला आज्ञा करतात। देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि आशीर्वादासह तुझ्याकडे ते मागितलेले ते सर्व काही आशीर्वादासह एक सगळं काही पाठवत आहे। ते तू मिळवताना आनंदी हो, कारण तू ते तुझ्यासाठी निवडून दिलेले देवाच्या मार्फत असे आशीर्वाद आहेत। त्यामुळे तुझे जीवन सुख समृद्ध आणि आनंदाने ठेवण्यासाठी देवाने ते आशीर्वाद तुझ्याकडे पाठवले आहेत। देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा माझ्यावर विश्वास ठेव, तू ज्या काही अडचणी आहेत त्या येत्या काळात संपून जाऊन तुझ्यासाठी सुखाचा मार्ग तयार होत आहे। तू विश्वासाने माझ्यापर्यंत आला आहेस तेव्हा श्रद्धा आणि भक्ती ठेव। तुझ्यासाठी मी त्या अंधारातूनही मार्ग दाखवेल। तो प्रकाश तुझ्यापर्यंत येऊन तुला तो मार्ग दिसेल जो मी तुला दाखवून पुढे नेऊ इच्छितो आणि त्या पुढील मार्गावर तुमच्यासाठी आनंद क्षणोक्षणी असेल। तो आनंद प्राप्त करण्यासाठी होय स्वामी मी ते स्वीकार करतो अशी कमेंट करायला विसरू नका। देव तुमच्या जीवनात तो प्रकाश देऊ इच्छितात, त्यामुळे तुमचे पुढील जीवन सुख आनंद वैभवाने परिपूर्ण होणार आहे। देवाचे अनेक आशीर्वाद तुमच्या मार्गावर येत आहे। तुम्ही पुढे चालत राहा, तुमचे प्रयत्न सुरू ठेवा। त्या मार्गावर तुम्हाला अधिक उन्नती प्राप्त करायची आहे आणि सौख्य देखील तुम्हाला त्या मार्गावरच प्राप्त होणार आहे। देवाचे अनुभव करणारे तुम्ही देवाचे भाग्यवंत बाळ आहात। जे कोणी या संदेशापर्यंत आले आहेत त्यांना विनंती आहे की श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। देव म्हणतात बाळा तुझ्या मार्गावर मार्गक्रमण करत आहे, तो मार्ग देखील मीच तुला दाखवला आहे। त्या मार्गातून अनेक अडचणी दूर करण्यात आल्या आहेत। तुझ्यासाठी सोपा आणि सहज मार्ग तयार करण्यात येत आहे। जेव्हा तू पुढे चालून तू मार्गक्रमण करशील तेव्हा तुला मार्गात अनेक चमत्कार देखील पाहायला मिळतील, जे देवाने तुझ्यासाठी खूप पूर्वीच काहीतरी असे करून ठेवले आहे जे तुला प्राप्त होतील। तुझे मन आनंदी होईल, तुझ्या जीवनात तो प्रकाश येईल जो मी तुला देऊ इच्छितो। तुझ्या अडचणी दूर होताना तू अनुभव करणार आहेस। तुझ्या मार्गासाठी अगदी सोपा आणि सहज मार्ग तुला दाखवला जात आहे। त्या मार्गावरून चालून तुला ते सर्व काही आनंद प्राप्त होणार आहे। तुम्ही ज्या प्रेमाची अपेक्षा देवाकडे करत आहात ते प्रेम देखील तुम्हाला प्राप्त होणार आहे। त्यावर कुणीही दावा करणार नाही, ते सर्व काही तुमच्यासाठी तयार होत आहे। देव म्हणतात तुझ्या अडचणी संपून तुझ्यासाठी वाढीचे असे काही परिणाम तू तुझ्या जीवनात इथून पुढे अनुभव करणार आहेस की ज्यामुळे तुला तुझ्या कार्यात अधिक वाढ आणि आनंदाची प्राप्ती होणार आहे। जे कुणी या संदेशापर्यंत आले आहेत त्यांनी ते सर्व काही आशीर्वाद स्वीकार करतो अशी कमेंट करा आणि देवाचे अद्भुत आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी सज्ज व्हा। देव अनेक रूपात तुमच्यापर्यंत येत असतात। तुम्ही कधी त्यांना ओळखाल कधी नाही ओळखाल, पण देवाचे कार्य तुमच्यासाठी निरंतर सुरू राहील, कारण तुम्ही देवाचे नामस्मरण करत आहात, देवाच्या अगदी जवळ पोहोचत आहात। जेव्हा तुम्ही मनापासून भक्तीपासून देवाचे स्मरण करतात तेव्हा देवही तुमच्याकडे खूप काही आशीर्वाद पाठवून तुमचे कल्याणकारी जीवन पुढे नेऊ इच्छितात। तुमच्या आयुष्यातील त्या अडचणी नष्ट करण्याचे सामर्थ्य देवाच्या व्यतिरिक्त कोणातही नाही। जे काही अडचणी आहेत, जे काही नकारात्मक विचार आहेत ते या क्षणाला देवाच्या चरणावर सोपवून निश्चित व्हा, कारण देव तुमच्यासाठी अद्भुत आशीर्वाद आणि काही चमत्कार देण्यासाठी आज इथे उपस्थित आहे। जो ते आशीर्वाद स्वीकार करण्यासाठी तत्पर आहे त्यांनी होय स्वामी मी ते स्वीकार करतो अशी कमेंट करायला विसरू नका। तुमचे देव महान आहे, तुमचा देव तुमच्यासाठी कार्य करायला आज इथे उपस्थित आहे।
धीर धरा, संयम ठेवा. तुमच्यासाठी देवाचे आशीर्वाद येत आहेत. चमत्कार तुमच्या दिशेने वळवल्या जात आहे. तुम्ही आजपर्यंत जे काही संकट अनुभव केले आहेत ते इथून पुढे तुमच्यासाठी नष्ट करण्यात येत आहे. देव आणि देवाचे कार्य तुमच्यासाठी सुरू आहे. तुमच्यासाठी सुखाचे, आनंदाचे क्षण येत आहे. कारण देव तुमच्या मार्गावर तुमच्यासाठी ते आनंद ते देत आहे. त्यामुळे तुमचे जीवन समृद्धीकडे वळवल्यात जात आहे. ती सुद्धा तुम्ही अनुभव करणार आहात. देवाचे चमत्कारिक आशीर्वाद तुम्ही अनुभव करण्यासाठी सज्ज व्हा, कारण ते तुमच्यासाठी आणि तुमच्यासाठी येत आहेत. देवाचा अफाट कृपेवर विश्वास ठेवा, कारण तुमच्यासाठी देवाचे आशीर्वाद कार्य करताना तुम्ही आता इथून पुढे अनुभव करणार आहात. तुमच्या जीवनातील आयुष्यातील वाईट काळ निघून गेला आहे, कारण तो देवाने आणि देवाच्या आशीर्वादाने संपवला आहे. आणि त्या जागी तुमच्यासाठी खूप काही आनंद, काही आनंदाचे क्षण आणि काही चमत्कार देऊन तुमचे जीवन सुखद परिवर्तन करण्यासाठी तुम्हाला मार्ग दाखवला आहे. जेव्हा तुम्ही त्या मार्गावर पुढे चालाल तेव्हा तुम्ही ते सुख अनुभव कराल. तुम्ही जर आजपर्यंत काही आशीर्वादासाठी, काही चमत्कारासाठी वाट पाहत होता, तर आता ती वाट पाहणे थांबणार आहे, कारण देवाचे अद्भुत चमत्कार तुम्ही आता लवकरच अनुभव करणार आहात. देवाने तुमचा मार्ग मोकळा करून तुमच्यासाठी दिव्य असे अनुभव पाठवले आहेत. जेव्हा तुम्ही त्या मार्गावर चालला तेव्हा ते दिव्य अनुभव तुम्ही प्राप्त करा. विशेष अशा गोष्टी आता तुमच्यासाठी घडताना तुम्ही अनुभव करणार आहात. देवाचे कार्य तुमच्यासाठी निरंतर सुरू आहे. ते चमत्कारिक आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी तुम्ही सज्ज आहात. जे तुमच्या दिशेने देव पाठवू इच्छितात, तुम्ही त्या द्वारावर ठोठावले आहे. म्हणून देव तुमच्या दिशेने ते आशीर्वाद आणि ते चमत्कार पाठवत आहेत. ते स्वीकार करण्यासाठी सज्ज राहा आणि आनंदी होण्यासाठी सज्ज व्हा, कारण आता अनेक आनंदाच्या बातम्या तुमच्या दिशेने देव पाठवू इच्छितात. एक एक दिवस, एक एक क्षण तुमच्यासाठी आनंदासह येत आहे. त्या मार्गावर तुम्ही चालाल तिथे तुम्हाला कुठलीही कमतरता भासणार नाही आणि आनंदाचे क्षण परत परत तुमच्या आयुष्यात येत जातील, यावर विश्वास ठेवा. कठीण काळ संपून तुमच्यासाठी देव मोकळा मार्ग तयार करत आहे. त्या मोकळ्या मार्गावर चालण्यासाठी तुम्ही सज्ज आहात. जर तुम्ही सज्ज आहात तर होय स्वामी, मी सज्ज आहे अशी कमेंट करायला विसरू नका. देवाचे कल्याणकारी आशीर्वाद तुमच्या दिशेने येत आहे. तुम्ही देवाच्या मनात राहा, देवाचे स्मरण करा. देव आणि देवाचे कार्य निरंतर तुमच्यासाठी आणि तुमच्यासाठीच घडत आहे. जो कोणी या संदेशाला सत्य मानून स्वीकार करेल त्याला देवाचे आशीर्वाद आणि चमत्कार प्राप्त होतील आणि येणाऱ्या 48 तासात आनंदासह तो प्राप्त करेल. तेव्हा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. मी देवाचा प्रिय बाळ असे कमेंट करायला विसरू नका. तुमचा देव तुमच्यासाठी आज इथे उपस्थित आहे. तुमच्या मनातील ती पोकळी भरून काढण्याचे कार्य तुमचा देव करत आहे. तुमच्यासाठी नवीन मार्ग तयार होत आहे, जो कधीही न संपणारा आहे. आनंददायी मार्ग आहे, त्यावर तुम्ही देवाचे स्मरण करून चालत राहावे अशी देव तुम्हाला आज्ञा करतात. ज्यांनी कोणी हा स्वामी संदेश इथपर्यंत ऐकलं आहे, त्यांच्या सर्व काही इच्छा, मनोकामना आणि कल्पना स्वामी देव पूर्ण करो. त्यांना आशीर्वादासह अडचणी दूर करो. स्वामी देव त्यांच्यासाठी त्याच्या मनाजोग आशीर्वाद देवो. ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करतो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.